अशा प्रकारचा विद्वान असतो की ज्या विद्येपासून आत्म्याची प्राप्ती होते ती ऐकू आली असता डौर वाजवून ती कानी पडू देत नाही, म्हणजे तिचा उपहास करतो. उपनिषदांकडे जो पाहत नाही, योगशास्त्र ज्याला आवडत नाही, अध्यात्मज्ञानाकडे ज्याचे लक्ष जात नाही, ज्या बुद्धीपासून आत्म अनात्म निरूपण होते ती बुद्धी टाकून ज्याचे मन इतर सर्व शास्त्रांकडे ओढ घेते, जो कर्मकांड पूर्णपणे जाणतो, ज्याला पुराणे मुखोद्गत आहेत आणि ज्योतिष्यात तर इतका निपुण आहे की तो म्हणेल तसेच व्हायचे, जो शिल्पशास्त्रात अतिनिष्णात आहे, पाकशास्त्रात प्रवीण आहे आणि जारण मारण उच्चाटन वशीकरण ही म्हणजे केवळ ज्याच्या हातचा मळ आहे, कामशास्त्रात जो पक्का दर्दी आहे, एखादी गोष्ट ऐकली असता तिच्याविषयी भारताप्रमाणे व्याख्यान करतो व शास्त्रे ज्याचे पुढे मूर्तिमंत उभे राहतात, जो नीती उत्तम जाणतो, वैद्यशास्त्रात जो निपुण आहे आणि काव्य नाटकात ज्याचा हात कोणी धरू शकत नाही, स्मृतींची जो चर्चा करतो, गारुड्यांची मंत्रविद्या जाणतो, वेदातील शब्दांचा कोश ज्याला मुखोद्गत आहे, जो व्याकरणात निपुण आहे आणि न्यायशास्त्रात ज्याची मती गहन आहे, परंतु एक आत्मज्ञानाविषयी जो जन्मांध आहे, तो त्या एका आत्मज्ञानाशिवाय इतर सर्व शास्त्रातील सिद्धांतांना आधारभूत असेल, पण जळवते त्याचे ज्ञान ते म्हणजे सर्व लक्षणांनी संपन्न असलेले पण मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या मुलाप्रमाणे होय. तू तिकडे मुळीच लक्ष देऊ नकोस. ज्याप्रमाणे मोराच्या सर्वांगावरील पिसाऱ्यावर डोळे असतात परंतु त्यास एक दृष्टी नाही, त्याप्रमाणे त्याची ती सर्व विद्या संपन्नता होय. मेलेल्या मनुष्यात जिवंत करणारी मुळी जर परमाणू एवढीही सापडली तर मग इतर गाडाभर मुळ्या करावायच्या आहेत काय? उत्तम लक्षणे असून अल्पायुष्य असणे किंवा मस्तकाशिवाय अलंकार घालणे अथवा वधूवरांना वाचून वरात काढणे ही विटंबनाच होय ना. त्याचप्रमाणे पार्था एका अध्यात्म ज्ञाना वाचून इतर सर्व शास्त्रे अप्रमाण होत. यास्तव अर्जुना तू हे ध्यानात धर की ज्या पडत मूर्खाला आत्मज्ञानाचा नित्यावबोध नाही त्या मनुष्याचे शरीर म्हणजे अज्ञानाचे वाढलेले बीजच होय. त्याची व्युत्पन्नता म्हणजे अज्ञानाच्या वेली होत. तो जे बोलतो ते अज्ञानाची फुलच होय आणि तो जे पुण्यमार्गाचे आचरण करतो ते अज्ञानाचे फळ होय. आणि ज्याची अध्यात्म ज्ञानावर श्रद्धा नाही त्याला ज्ञानार्थ म्हणजे तत्वार्थ प्राप्त होत नाही हे बोलूनच का दाखवले पाहिजे. नदीच्या अलीकडील काठापर्यंतही न येता जो माघारी जातो त्याला पलीकडच्या काठाची बातमी कशी बरे कळेल. किंवा घरात शिरताना उंबऱ्यातच ज्याचे मस्तक कापून खाचेत दडपले तो घरात काय ठेवले आहे हे कसे पाहिल. ज्याप्रमाणे अर्जुना अध्यात्मज्ञानाची आणि ज्याची ओळखही नाही त्याला ज्ञानार्थ म्हणजे तत्वार्थ पाहाव्यास कसा विषय होईल. म्हणून अशा मनुष्यास ज्ञानाचे तत्व कळतच नाही हे तुला विशेष करून आकडे म्हणून सांगण्याची कारणच नाही. गरोदर स्त्रीला वाढले ते हाच तिच्या उदरातील गर्भाची तृप्ती झाली. त्याप्रमाणे पूर्वी जी ज्ञानाची लक्षणे सांगितली ती विरुद्ध ज्या गोष्टी हेच अज्ञान होय. गरोदर स्त्रीला वाढले ते हेच तिच्या उदरातील गर्भाची तृप्ती झाली. त्याचप्रमाणे पूर्वी जी ज्ञानाची लक्षणे सांगितली त्याविरुद्ध ज्या गोष्टी ते अज्ञान होय. आंधळ्यास जेवणाचे आमंत्रण दिल्यावर ज्याप्रमाणे त्याबरोबर दुसरा डोळस मनुष्य येतो त्याप्रमाणे ज्ञानाची लक्षणे सांगितल्यावर अज्ञानाचे जास्त स्पष्टीकरण करण्याचे कारणच नाही. याप्रमाणे उलट रीतीने ज्ञानाची अमानित्वादी चिन्हे पुन्हा सांगितली. ती ज्ञानाची 18 लक्षणे उलट पक्षी लावली असता सहज अज्ञानाची लक्षणे सिद्ध होतात. मागे 11व्या श्लोकाच्या उत्तरार्धाच्या दुसऱ्या अर्धामध्ये श्री मुकुंदांनी सांगितले की ही ज्ञानाची लक्षणे आणि यांचे उलट जी लक्षणे ते अज्ञान होय. म्हणून या प्रकाराने मी अज्ञान लक्षणांचा विस्तार केला. एरवी दुधात पाणी मिळवून दूध वाढवून काय करायचे त्याचप्रमाणे एक अक्षरही न सोडता आणि व्यर्थ बडबड न करता मुळात जो अर्थ होता तोच मी विस्ताराने सांगितला. तेव्हा श्रोते म्हणतात, हे कवी पोषका, तुला निराश होण्यास
कोठे जागा आहे आणि तू उगीच का भीतोस? तुला श्री मुरारींनी सांगितले आहे की आम्ही जे अभिप्राय गुप्तस्थळी झाकून ठेवले आहेत ते तू प्रकट कर. ते देवांचे मनोगत आम्हाला तू स्पष्ट करून सांगितलेस असे जरी आम्ही म्हटले तरी तुला ते सहन होणार नाही. म्हणून आम्ही आता या सर्व गोष्टी सोडून देतो. पण सध्या तू श्रवणसुखाची ज्ञाननौका आम्हास प्राप्त करून दिलीस, त्या योगाने आम्हास फार फार संतोष झाला आहे. आता यापुढे श्रीहरी काय बोलले ते आम्हास लवकर कथन कर. हे संतांचे वाक्य ऐकल्याबरोबर निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणाले, तर ऐका. देव असे बोलले. काय बोलले? तर ते म्हणाले, अर्जुना, ही जी तू सर्व लक्षणे ऐकलीस ती अज्ञानाची होत. या अज्ञान भागाकडे दुर्लक्ष करून तू ज्ञानप्राप्तीविषयी आपला निश्चय दृढ कर. मग त्या शुद्ध ज्ञानाच्या योगे तुला ज्ञेयाची प्राप्ती होईल. हे ऐकताच अर्जुनाने ते जाणण्याविषयी मनपूर्वक इच्छा केली. तेव्हा सर्वज्ञांचा राजा श्रीकृष्ण याने अर्जुनाच्या मनातील भाव जाणून त्यास म्हटले की तुला आता ज्ञेय म्हणजे काय ते सांगतो. ऐक. जे ज्ञेय म्हणजे जाणण्यास योग्य, जे जाणल्याने जीवाला मोक्ष मिळतो ते तुला मी आता सांगतो. ज्याला आदी नाही, ते सर्वोत्कृष्ट ब्रह्म सत म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. हे पहा, वस्तूला म्हणजे ब्रह्माला ज्ञेय म्हणण्याचे कारण इतकेच की ते ज्ञानप्राप्तीशिवाय इतर कोणत्याही उपायाने प्राप्त होत नाही. आणि ते समजल्यावर मुमुक्षूस काही कर्तव्य उरत नाही, कारण त्याचे ज्ञानच मुमुक्षूला तद्रूपतेला आणते. ते जाणल्याबरोबर तो तद्रूप होतो. ते जे जाणले असता मुमुक्षूंनी संसाराचा त्याग करून नित्यानंदात निमग्न व्हावे ते ज्ञेय असे आहे की त्याला आदी नाही आणि त्याला साहजिकच परब्रह्म हे नाव आहे. ते नाही म्हणावे जावे तर विश्वरूप करून दृष्टीस पडते. विश्वरूपे करून दृष्टीस पडते आणि विश्वच परब्रह्म असे म्हणावे तर ही आहे माया. त्याला रूप, वर्ण, आकारही नाहीत. तसेच ते दृष्टीस पडणारे नाही आणि ते कशास पाहतही नाही. तेव्हा ते आहे असे कोणी आणि कसे म्हणावे? बरे, ते नाही असे धरून चालले तर ही महत्त्ववादी कोठून स्फुरण पावली आणि त्या वाचून दुसरे आहे तरी काय? म्हणून त्या संबंधाने आहे नाही असे काहीच बोलता न येऊन वेदांची ही वाणी मुकी झाली आणि त्यांच्या ठिकाणी विचारासह वाट खुंटली. ज्याप्रमाणे मातीपासून तयार केलेले डेरे, घागरी, परळ इत्यादिकांच्या आकाराप्रमाणे पृथ्वी दिसते, परंतु ती त्यापासून निराळी आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म आपणच सर्व जग नटलेले असून जगात ओतप्रोत भरलेले आहे, तथापि ते त्याहून भिन्न आहे. ज्या जगात त्याला सर्व बाजूंनी हात आणि पाय आहेत, सर्व बाजूंनी नेत्र, मस्तके, मुखे आहेत, सर्व बाजूंनी कान आहेत आणि ते सर्वाला व्यापून राहिले आहेत. सर्व देशात सर्वकाली भरलेले असल्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म वस्तूंपासून तेच क्रिया करीते. म्हणून वस्तूत ज्याचे हात होत त्या ब्रह्माला या कारणामुळेच विश्वबाहू असे म्हटले आहे, का की ते सर्वत्र सर्व प्रकारे सर्वदा क्रिया करीत असते. आणि अर्जुना, ते सर्व ठिकाणी एक समयावच्छेदे करून असते. म्हणूनच त्याला विश्वांद्री असे नाव प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे सूर्याला अंग आणि डोळे हे अवयव वेगवेगळे नाहीत, त्याचप्रमाणे जे सर्व स्वरूपे करून पाहते म्हणून त्यास डोळे नाहीत, तरी वेदाने त्याला मोठ्या शहाणपणाने विश्वतचक्षु असे म्हटले आहे. जे सर्वांपेक्षा उंच आणि सर्व प्रकारे नित्य आहे म्हणून ज्याला विश्वमूर्धा असे म्हणतात. हे पहा की अग्नीची जी मूर्ती तेच त्याचे मुख होय. त्याचप्रमाणे जे ब्रह्म सर्व वस्तूंचा उपभोग घेते, पार्था, याच कारणास्तव श्रुतींनी ब्रह्माला विश्वतोमुख असे म्हटले आहे. आणि आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरले आहे, त्याप्रमाणे शब्दमात्राबरोबर त्याचे श्रवण आहेत. म्हणूनच त्या ब्रह्माला आम्ही सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो, कारण ते या जगतात सर्वाला व्यापून आहे. हे महामते अर्जुना, ब्रह्माची याप्रमाणे व्याप्ती असल्यामुळे श्रुतीने त्याला विश्वतचक्षु असे म्हटले आहे. बाकी हात, नेत्र, पाय यांची त्या ठिकाणी गोष्ट तरी कुठून येणार?
कारण ते सर्व शून्याचा निष्कर्ष म्हणजे परिणाम आहे. समुद्राच्या काठावर उभे राहिले असता लाटा उत्पन्न होऊ लागल्या म्हणजे एखादी मोठी लाट लहान लाटेचा नाश करते असे दिसते, परंतु खरोखर विचारपूर्वक पाहू गेले असता ती थोरली लाट त्या लाटेचा नाश करते. ज्या लाटेचा नाश करते त्या लहान लाटेपासून वेगळी का आहे? नाही, सर्वत्र पाणीच आहे. त्याचप्रमाणे जे ब्रह्म सर्वत्र भरलेले आहे त्याच्या ठिकाणी व्यापक भाव कोठून येणार? परंतु हे स्पष्ट करून दाखविण्याकरता क्षणभर असे बोलावे लागते. ज्याप्रमाणे हिशोब लिहिताना बाकी पूज्य दाखविण्याची वेळ येते त्यावेळेस शून्याबद्दल वर्तुलाकृती काढतात, त्याचप्रमाणे अद्वैत स्पष्ट करून सांगायचे म्हटले म्हणजे द्वैताचा स्वीकार करूनच स्पष्टीकरण करावे लागते. नाहीतर अर्जुना, गुरु शिष्य संप्रदाय चहूकडे बंद पडेल आणि अद्वैताविषयी सर्व भाषण बंद होईल. म्हणून श्रुतींनी द्वैताविषयी स्पष्टीकरण करून अद्वैत समजून देण्याची वहिवाट पाडली. तेव्हा आता आपल्या नेत्रांनी जो आकार दिसतो त्यात ते ब्रह्म कसे व्यापक आहे ते ऐक. ते सर्व इंद्रियांना त्यांच्या विषयांचे ज्ञान करून देणारे असून सर्वेंद्रिय रहित आहे. कुठेही सक्त नसून सर्वांना धारण करणारे आहे आणि गुणरहित असून गुणांचा उपभोग घेणारे आहे. हे पहा अर्जुना, ते ब्रह्म म्हणजे ज्याप्रमाणे पोकळीत सर्व आकाश भरलेले असते किंवा तंतू हे वस्त्रामध्ये वस्त्ररूप होऊन असतात, हे बघ. रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरूप होऊन असतो, तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने असते, सुगंध जसा कापुराच्या रूपाने कापुरात भरलेला असतो आणि क्रिया शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीस पडते, परंतु किंबहुना अर्जुना, सोने ज्याप्रमाणे सोन्याच्या रव्याच्या रूपाने दृष्टीस पडते, त्याचप्रमाणे जे या सर्व जगाचे आदी कारण असून सर्वात दृष्टीस पडते ते सोने ज्यावेळेस रव्याच्या रूपेने दृष्टीस पडते त्यावेळेस आपल्यास तो रवा आहे असे वाटते, परंतु सोने या दृष्टीने पाहू गेले असता तो रवा सोनेच होय. अर्जुना, पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते, परंतु ते खरोखर वाकडे नाही. लोखंड तापवून लाल झाल्यावर त्याचा आकार दृष्टीस पडतो, तो लोखंडच नव्हे का? घटाच्या आकाराने आकाश वाटोळे दिसते व तेच घराचे चौकात पाहिले म्हणजे चौकोनी दिसते, परंतु तोच मठ आणि घट नाश पावल्यावर आकाशाचा नाश होत नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म मायेचे उपाधीने विश्वमय होते परंतु मायेत नसते, जे ब्रह्म मायेचे उपाधीने विश्वमय होते परंतु मायेत नसते, अर्जुना, ते ब्रह्म म्हणजे मन इत्यादी इंद्रियांप्रमाणे आणि सत्वादी गुणांप्रमाणे आकारास आले आहे असा भास होतो. परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या आकारात नसते, त्याचप्रमाणे इंद्रिये आणि गुण यात ब्रह्म नसते. हे कपिध्वजा, ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे, त्याचप्रमाणे ते ब्रह्म विश्वात भरलेले असून विश्व नव्हे. कारण सुवर्णाचे अलंकार बनविल्यावर त्यास आपण फूल, बाकी अशी नावे देतो. बाकी सुवर्ण दृष्टीने ते सोनेच आहे. याप्रमाणे मी उघड मराठी भाषेत सांगतो, अर्जुना, ब्रह्म हे गुण आणि इंद्रिये यापासून वेगळे आहे. नाव, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद हे सर्व प्रकार आकारासच लागू आहेत, ब्रह्माला नाहीत. ते ब्रह्म गुण नाही आणि त्याचा आणि गुणांचा संबंध नाही, परंतु त्याच्याच ठिकाणी ते भासतात. या कारणावरून अर्जुना, अज्ञानाच्या मनात असे येते की गुण हे ब्रह्माचेच आहे व हीच गोष्ट तो खरी मानतो, परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत असे मानणे म्हणजे ज्याप्रमाणे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्यांना आकाश धारण करते, किंवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आरशाचेच आहे असे म्हणण्याप्रमाणे आहे, किंवा पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडल्यावर त्यात सूर्य आहे असे समजणे, अथवा सूर्य किरणात मृगजळ आहे असे म्हणणे
हे ज्याप्रमाणे शोभत नाही त्याप्रमाणे ब्रह्म सर्व जगताला संबंधाशिवाय धारण करते, परंतु हे म्हणणे भ्रममूलक असल्यामुळे व्यर्थ आहे. ज्याप्रमाणे भिकारी मनुष्य स्वप्नात राज्याचा उपभोग घेतो हे मिथ्या होय, त्याचप्रमाणे ब्रह्म गुणाला भोगते हे म्हणणे व्यर्थ होय. म्हणून ब्रह्म गुणांचा संग करते अथवा गुणांचा उपभोग घेते असे म्हणता येत नाही. ते सर्व भूतांच्या बाहेर असून आतही आहे, स्थिर असून हलणारे आहे. ते अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे जाणता येत नाही आणि ते दूर असून जवळही आहे. हे पांडुसुता, ब्रह्म चराचर भूतांमध्ये जरी दृष्टीस पडले तरी ते एकच आहे. अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकारांचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच होय, त्याप्रमाणे जे अविनाशी असून सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून आहे ते ज्ञेय होय. जे शरीराचे आत असते आणि बाहेरही असते, तसेच जे पाहिले असता जवळ आहे आणि दूरही आहे, व जे एकच असून ज्यात द्वैत नाही. क्षीरसागराचे पाणी जसे काठाशी आणि मध्यभागी सारखेच गोड असते, तसे जे सर्वत्र व्यापक असून पूर्ण आहे. झारज, अंडज, स्वेदज आणि उद्वीज या सर्व वेगळ्या भूतांच्या ठिकाणी ज्याची अखंड व्याप्ती आहे, हे श्रोतृ शिरोमणे हजारो घंटांच्या निराळ्या आकारात चंद्रांचे बिंब निराळे दिसते, परंतु त्याला जसा भेद नाही. मिठाच्या पुष्कळ राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा जसा सारखाच असतो, अथवा मोळीभर ऊस जरी असले तरी त्या सर्वांची गोडी जशी सारखीच असते. ते ब्रह्म मूळचे विभागलेले नसून प्राणीमात्राच्या ठिकाणी विभागल्यासारखे दिसते आणि ते सर्व भूतांना धारण करणारे, सर्वांचा नाश करणारे आणि सर्वांची उत्पत्ती करणारे आहे. तशी अनेक भूतमात्रात जशी ज्याची एकत्वाने व्याप्ती आहे आणि अर्जुना विश्वाच्या रचनेत जे आदिकारण आहे, म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात त्याचप्रमाणे प्राणीमात्राला जे आधारभूत आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था यांना जसे एकच शरीर आधारभूत असते, तसे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही अवस्थात जे आधारभूत आहे. प्रातःकाल, मध्यान्हकाल, सायंकाल हे दिवसाचे तिन्ही काल जरी गेले तरी आकाशात जसा पालट नसतो. हे प्रियोत्तमा, सृष्टीच्या उत्पत्तीकाली ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो आणि व्याप्तिकाली म्हणजे स्थितीकाली ज्याला विष्णू हे नाव देतो, मग लय करते वेळेस ज्याला आपण रुद्र असे म्हणतो, आणि ही तिन्ही कामे ज्या वेळेस लोप पावतात त्यावेळेस आपण ज्याला प्रकृतीशून्य असे म्हणतो, आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृतीशून्य त्याला जे नाहीसे करते ते श्रुतींनी वर्णन केलेले महाशून्य होय. ते ब्रह्म चंद्र सूर्यादिकांनाही प्रकाश देणारे आहे. ते अज्ञानरूप अंधकाराच्या पलीकडे आहे असे म्हणतात. ते ज्ञानस्वरूप आहे, ज्ञेयस्वरूप आहे, ज्ञानाने मिळण्याजोगे आहे आणि तेच सर्वांच्या हृदयामध्ये विद्यमान आहे. जे ब्रह्म अग्नीला दीपन करण्याची शक्ती देते, ज्या चंद्रापासून जगतात अमृताची प्राप्ती होते त्याला जे अमृत देते, ज्या सूर्याचे उजेडापासून सर्व जग व्यवहार करते त्याला ज्याचेपासून दृष्टी प्राप्त होते, ज्याचे तेजाने तारांगणास तेज प्राप्त होते, तसेच महातेज ज्याचे तेजाने तेजस्वी होते. जगतात जे मूळ पदार्थ म्हणून आहेत त्यांचे जे मूळ, जे वृद्धीची वृद्धी, तसेच बुद्धीची आणि जीव यांचे जे आदिकारण आहे, जे मन, डोळे, कान, वाचा यांचे आदिकारण आहे, जे प्राणाचे जीवन आहे, गतीचे चरण आहे व ज्याच्यामुळे क्रियेस कर्तेपणा येतो. हे पांडुकुमारा, विस्तार आणि संहार यांना आपापले रूप प्राप्त होते. जे पृथ्वीस धारण करणारे, जे पाण्याचे जीवन आणि ज्याचे योगाने तेज प्रकाशमान होते, जे वायूस वाहण्याची शक्ती देते आणि ज्यात आकाश सामावते, फार काय सांगावे. सर्व भासमान वस्तू ज्याचे तेजाने कळतात. हे पांडवा, या सर्व जगतात जे आदी कारण असून ज्याचे ठिकाणी द्वैताचा भास होत नाही, ज्याचे दर्शन होण्याबरोबर द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी नाहीसे होते, मग तेच ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्याचे योगाने ब्रह्म कळते तेही तेच होय. ज्याप्रमाणे हिशोबाचा ताळा जमल्यावर हिशेबाच्या कच्च्या कागदांचे काम संपते, त्याचप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य आणि साधक हे भाव नाहीसे होतात. अर्जुना, ब्रह्माचे ठिकाणी द्वैताचा संबंधही राहत नाही. आता ते राहू दे, ते सर्वांच्या हृदयात वास करते. याप्रमाणे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञेय ही संक्षेपाने तुला सांगितली. ही जाणल्याने माझा भक्त माझ्या रूपाला मिळतो. याप्रमाणे हे प्रिय मित्रा, तुला क्षेत्र म्हणजे काय हे फाडी मांडून
म्हणजे स्पष्ट करून सांगितले. त्याचप्रमाणे अर्जुना, त्या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजून सांगितले. त्याचप्रमाणे तुझी बुद्धीची तृप्ती होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्याही लक्षणांचे कौतुकाने निरूपण केले आणि आता दृष्टांत देऊन तुला ज्ञेय म्हणजे काय हे स्पष्ट करून सांगितले. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या प्राप्तीची इच्छा धरून माझे भक्त मद्रूप होतात. देहादिक परिवाराचा त्याग करून जे माझे ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात, हे किरीटी, ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून आणि माझे चित्त आपल्याकडे घेऊन मद्रूप होतात. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ मार्ग मी मुमुक्ष करता तयार करून ठेवला आहे. कड्यावर चढून जाणे झाल्यास जशा पायऱ्या कराव्या लागतात किंवा अंतराळी चढून जाणे असल्यास जसा पहाड बांधावा लागतो किंवा खोल पाण्यातून तरून जायचे असल्यास जसे नौकेतून जावे लागते, एरवी हे विरोत्तमा सर्वत्र आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो तर तुला ते स्पष्ट कळणार नाही. म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म 4 विभाग करून सांगितले. ज्याप्रमाणे मुलाला जीव घालवायचे असेल म्हणजे जो आपण एक घास घेतो तोच त्याला 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो, त्याचप्रमाणे ब्रह्म हे 4 प्रकारांनी तुला स्पष्ट करून सांगितले. तुझी अवधान शक्ती पाहून एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय आणि एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे 4 भाग केले. आणि पार्था, इतके करून जर ब्रह्म तुला नीट कळले नसले तर तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा स्पष्ट सांगतो. आता त्याचे 4 भाग न करता तसेच ते एकही न मानता आत्मा व अनात्मा, पुरुष आणि प्रकृती असे 2 भाग करून ते तुला सांगतो. परंतु तू एक गोष्ट कर की आम्ही मागू ते आम्हास दे. ते काय म्हणशील तर तू लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते ऐक. असे श्रीकृष्णाचे वचन ऐकून पार्थाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तेव्हा देव म्हणाले की याचे मनात ही गोष्ट पूर्णपणे बिंबली आहे. याप्रमाणे श्रीकृष्णालाही आवेश आला, परंतु तो आवरून धरून ते म्हणतात, अर्जुना, तुला ब्रह्माचे प्रकृती आणि पुरुष असे 2 भाग स्पष्ट करून सांगतो ते ऐक. प्रकृती आणि पुरुष यांचे ज्यात विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात आणि ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरता मी कपिलावतार घेतला तो प्रकृती आणि पुरुष यांच्याविषयी निर्दोष विचार ऐक असे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास म्हणाले. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादीच आहेत असे तू समज आणि विकार व गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत असे समज. तरी पुरुष हा अनादी आहे आणि तेव्हापासूनच प्रकृतीही आहे. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र यांची जोड आहे, छाया ही रूप नव्हे परंतु ती रूपाबरोबरच असते, तसंच हे धनंजया, बी पेरल्यावर त्याचेबरोबर ज्याप्रमाणे कण आणि कोंडा ही दोन्ही उत्पन्न होतात त्याचप्रमाणे प्रकृती आणि पुरुष यांचे अनादिसिद्ध जोडपे प्रसिद्ध आहे. तर क्षेत्र या नावाने तुला जे सांगितलं त्यालाच या ठिकाणी प्रकृती म्हणून समजावे आणि क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो पुरुष हे आम्ही निसंशय सांगतो असे समज. यांची जरी ही वेगवेगळी नावे आहेत तरीही व्याजपासून निरूपण त्याचपासून निरूपण निराळे नाही, ही गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव. त्याचविषयी निरूपण निराळे नाही ही गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव. हे पांडुसुता, ज्या सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे समजावे आणि व सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्यांना प्रकृती असे म्हणावे. ज्या सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे म्हणावे आणि सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्यांना प्रकृती असे म्हणावे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी इंद्रिये ज्यापासून विकार उत्पन्न होतात आणि सत्व, रज व तम हे 3 गुण या सर्वांची प्रकृतीपासून उत्पत्ती होते व त्यांचेपासून सर्व कर्म होतात. प्रकृती ही कार्य म्हणजे शरीर व कारण म्हणजे 13 इंद्रिये यांच्या उत्पत्तीला कारण आहे. प्रकृती ही कार्य म्हणजे शरीर आणि कारण म्हणजे 13 इंद्रिये यांच्या उत्पत्तीला कारण आहे आणि पुरुष हा सुखदुःखाच्या भोगतेपणाचा कारण आहे. त्या ठिकाणी इच्छा आणि बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्यामुळे कारणाचा नाद लागतो. इच्छा आणि बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो आणि त्यामुळे कारणाचा नाद लागतो. तीच गोष्ट प्राप्त होण्याकरता जो उपाय करावायचा त्यास हे धनंजया कार्य असे म्हणतात. तीच प्रबळ इच्छा होऊन मन जागृत करते व त्याचकडून सर्व व्यवहार करविते. म्हणून कार्य, कर्तृत्व आणि कारण या त्रिपुटीस प्रकृती
मूळ आहे. कार्य, कर्तृत्व आणि कारण या त्रिपुटीस प्रकृती मूळ आहे, असे सिद्धांचा राणा जो श्रीकृष्ण परमात्मा तो म्हणाला. त्याप्रमाणे तिन्ही एकत्र झाल्यावर प्रकृती क्रियारूप होते, परंतु ज्या गुणाचा विशेष जोर होईल त्या गुणाप्रमाणे ती आचरण करते. जे कर्म सत्वगुणापासून उत्पन्न होते ते सत्कर्म होय. रजोगुणापासून उत्पन्न होते ते मध्यम म्हणजे काम्य कर्म होय. आणि जी कर्मे केवळ तमोगुणापासून उत्पन्न होतात ती निषिद्ध म्हणजे धर्मविरुद्ध कर्मे होत. याप्रमाणे प्रकृतीपासून चांगली व वाईट कर्मे घडतात व त्या कर्मापासून सुख दुःख प्राप्त होते. वाईट कर्मापासून दुःख उत्पन्न होते, सत्कर्मापासून सुख उत्पन्न होते आणि त्या दोहोंचा उपभोग पुरुषास घ्यावा लागतो. जोपर्यंत सुख आणि दुःख उत्पन्न होते तोपर्यंत प्रकृती उद्योग करीत असते आणि ती पुरुषास भोगावी लागतात. प्रकृती आणि पुरुष यांचा असा अघटित व्यापार आहे की स्त्रीने मिळवावे आणि नवऱ्याने स्वस्थ बसून खावे. काय चमत्कार आहे पहा की या स्त्री पुरुषांचा कधीही संग न घडता स्त्रीपासून जगाची उत्पत्ती होते. पुरुष प्रकृतीशी संबंध ठेवून प्रकृतीच्या गुणांचा उपभोग घेतो आणि गुणसंबंध हाच पुरुषाच्या बऱ्या वाईट जन्माला कारण होतो. जे ब्रह्म निराकार असून उदासीन आहे, तसेच निर्धन असून केवळ एकटे आहे आणि जीर्ण असून या जगात जी अतिवृद्ध वस्तू असेल तिच्यापेक्षाही वृद्ध आहे, त्याला आडनाव पुरुष हे नाव हे आहे. एरवी ते स्त्री किंवा नपुसंक यापैकी निश्चयाने कोणतेच सांगता येत नाही. त्याला डोळे, कान, हात, पाय, रूप, वर्ण आणि नाव हे काही एक नाही. अर्जुना, ज्याला कोणतेही अवयव नाहीत असा हा प्रकृतीचा नवरा असून त्यालाही सुख दुःख भोगावे लागते. तो कर्म न करणारा, उदासीन न व उपभोग न घेणारा असा जरी आहे तरी ही पतिव्रता प्रकृती त्याला उपभोग घेण्यास लावते. ही प्रकृती आपल्या गुणांच्या आणि रूपाच्या व अनुरोधाने विलक्षण खेळ करून दाखवते. म्हणून या प्रकृतीला गुणमयी असे नाव दिले आहे. किंबहुना ही मूर्तिमंत गुणच आहे. ही क्षणोक्षणी नित्य नवी असून रूप आणि गुण यांनी युक्त आहे आणि ही जड वस्तूकडूनही आपले कर्तबगारीने कर्म करविते. नाव, प्रीती, इंद्रिये या सर्वांचे व्यापारालाही कारण आहे. पाहू गेले असता मन हे नपुसंक असूनही त्याला तिन्ही लोकात हिंडविते. याप्रमाणे हिची अलौकिक करणी आहे. ही भ्रमाचे केवळ महाद्वीप, स्वयमेव व्याप्ती करणारी आणि अमर्याद विकार उत्पन्न करणारी अशी आहे. ही कामरूप वेलीचा मांडव असून मोहरूप वनाचा वसंत ऋतू आहे आणि ही दैवी माया या नावाने प्रसिद्ध आहे. ही शब्दमय शास्त्राची वाढी आहे. ही निराकाराला आकार देणारी आहे आणि प्रपंचाची सतत धाड घालणारी आहे. सर्व कला हिच्यापासून उत्पन्न झालेल्या असून सर्व विद्याही हिनेच केलेल्या आहेत आणि इच्छा, ज्ञान आणि क्रिया यासही हीच व्यापली आहे. ही नादाची, छंदाची टाकसाळ आहे. ही चमत्काराचे घर आहे. फार काय सांगावे, ही खेळ, सर्व खेळ हीच खेळते. जगाचे उत्पत्ती आणि प्रलय जे होतात ते हिचे सायंकाळ आणि प्रातःकाल होत हे असो. ही जगाला अद्भुत मोह घालणारी आहे. ही अद्वयाची दुसरी मूर्ती आहे. ही संसार हिताची सोबतीन आहे. ही संगर हिताची सोबतीन आहे आणि हिचे वास्तव्य शून्यात असून त्या ठिकाणी ही नांदते. याप्रमाणे हिच्या सौभाग्याचा महिमा आहे. म्हणूनच अनावर असे जे ब्रह्म त्यालाही आवरते. वस्तुतः ब्रह्माच्या ठिकाणी कोणतेच विकार नाहीत, परंतु त्याचे ठिकाणी ही आपण स्वतः विकार बनते. त्या स्वयंभूला उत्पत्ती, त्या निराकाराला आकार, स्थिती आणि ठिकाण आपणच बनते. त्या इच्छारहिताची इच्छा, त्या पूर्णाची तृप्ती आणि त्या कुलरहिताची जात आणि गोतही आपणच होते. त्या अवर्णनीयाचे लक्षण, त्या अपाराचे प्रमाण आणि अमनस्काचे मन आणि बुद्धी आपणच होते. त्या निराकाराचा आकार, निर्व्यापाराचा व्यापार आणि निरंकाराचा अहंकारही आपणच होऊन राहते. त्या नामरहिताचे नाव, त्या जन्मरहिताचे जन्म आणि कर्म व क्रिया आपणच होऊन राहते. त्या निर्गुणाचे गुण, त्या अचरणाचे चरण, त्या अश्रवणाचे कान, अचक्षुचे नेत्र आपणच होऊन राहते. त्या भावातीताचे भाव, निरअवयवाचे अवयव किंबहुना माया आपण स्वतःच पुरुषाचे सर्व विकार बनते. याप्रमाणे प्रकृती आपल्या सामर्थ्याने त्या अविकारी ब्रह्माला विकारवश करते. ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्राचे तेज लोपते, त्याचप्रमाणे ब्रह्माचे तेज या प्रकृतीच्या पुढे पडत नाही. उत्तम प्रकारच्या सोन्यात जर वालभर अन्य धातू मिसळली तर त्या सर्व सोन्याचा कस जसा कमी होतो
तसा अथवा सदाचारी मनुष्यही संध्याकाळी अपवित्र जागेत गेला असता त्यास पिशाच्य बाधा होऊन तो जसा वेडा होतो, अथवा ढग जसे 2 प्रहरच्या वेळी स्वच्छ आकाशात निबिड अंधकार करून सुदिनाचा दूरदिन करतात, ज्याप्रमाणे गायीची पोटात दूध किंवा लाकडात अग्नी असतो, अथवा उत्तम रत्नाचे तेज वस्त्रात गुंडाळून ठेवल्यामुळे बाहेर पडत नाही, राजा पराधीन झाल्यावर किंवा सिंह रोगग्रस्त झाल्यावर ज्याप्रमाणे त्यांचे तेज लोपते, त्याप्रमाणे पुरुष प्रकृतीच्या अधीन झाल्यावर त्याचे तेज पडत नाही. झोप जशी जागृत अवस्थेत असलेल्या पुरुषाला तो निजल्यावर सहज स्वप्नातील सुखदुःख भोगाव्यास लावते, त्याचप्रमाणे प्रकृतीच्या अधीन झाल्यामुळे पुरुषाला गुण भोगावे लागतात. ज्याप्रमाणे उदासीन पुरुष असला तरी स्त्रीच्या अधीन झाला म्हणजे तिच्या नादाने अगदीच वेडा होऊन जातो, त्याचप्रमाणे ते ब्रह्म अज आणि नित्य आहे तरी ते प्रकृतीच्या अधीन होऊन त्याला गुणसंग झाला म्हणजे जन्ममृत्यूचे घाव सोसावे लागतात. परंतु अर्जुना, हे कसे आहे म्हणशील तर तापलेल्या लोखंडावर घाव घालते वेळी ते घाव अग्नीवर बसतात असे लोक म्हणतात, किंवा पाणी हालले म्हणजे त्यात चंद्राची अनेक बिंबे दृष्टीस पडतात व त्या योगे लोक चंद्राचे ठिकाणी अनेकत्व कल्पितात. आरशात तोंड पाहिल्यावर ज्याप्रमाणे 2 तोंडे दृष्टीस पडतात, किंवा कुंकुवावर स्फटिकमणी ठेवला म्हणजे तो लाल दिसतो, त्याप्रमाणे गुणाच्या संगतीने जन्मरहित जो पुरुष तो जन्म घेतो असे वाटते, परंतु खरोखर पाहू गेले असता तशी गोष्ट नाही. पुरुष उत्तम व वाईट योनीत जन्म घेतो असे वाटते, पण ज्याप्रमाणे संन्यासी हा स्वप्नात आपण जातीत प्रविष्ट झालो आहो असे पाहतो, पण ते सत्य नसते, त्याप्रमाणे असे वाटणे हा केवळ भास होय. म्हणून जो केवळ पुरुष त्याला जन्ममृत्यू हे भोगावे लागत नाही, परंतु तसे वाटते, याला सर्व कारण प्रकृतीच्या गुणांची संगत होय. साक्षीभूत प्रवृत्तीला अनुकूल असणारा, धारण करणारा, उपभोग घेणारा परमेश्वर आणि ज्याला परमात्मा असे म्हटले आहे असा श्रेष्ठ पुरुष या देहामध्ये विद्यमान आहे. हा पुरुष प्रकृतीची ठिकाणी आहे, पण जुईच्या झाडाला टेका देण्याकरता उभा केलेला खांब ज्याप्रमाणे त्या झाडाच्या सर्व विकारांपासून अलिप्त असतो त्याचप्रमाणे अलिप्त आहे, आणि प्रकृतीत व यात जमीन अस्मानचे अंतर आहे. अर्जुना, हा प्रकृतीरूप नदीच्या तीरावर मेरूज पर्वताप्रमाणे अचल उभा असतो, आणि याचे बिंब जरी नदीत पडलेले असते तरी तिच्या प्रवाहाने हा वाहून जात नाही. प्रकृती उत्पन्न होते व लयही पावते, तथापि हा कायमच असतो. म्हणून सर्व जगताचा हा शास्त्र आहे. प्रकृती याच्या योगाने वाचते व याच्या सत्तेने जग निर्माण होते, म्हणून हा प्रकृतीचा भरता होय. हे किरीटी, अनंत कालपासून चालत आलेली सृष्टी कल्पांत समयी याचे ठिकाणी लय पावते. हा प्रकृतीचा स्वामी आहे व या ब्रह्मांडाचा सूत्रधार असून प्रपंचाला आजमावणारा आहे. या देहात परमात्मा म्हणून जो म्हणतात तो हाच होय असे समज. हे पांडुसुता, प्रकृतीच्या पलीकडे एकविध पुरुष आहे असे जे म्हणतात तो खरोखर हाच होय. जो याप्रमाणे परमात्म्याला आणि गुणांसह प्रकृतीला जाणतो तो सर्व प्रकारांनी कर्मे करीत असला तरी पुन्हा जन्म पावत नाही. जो या पुरुषाला याप्रमाणे पूर्णपणे जाणतो आणि तसेच सर्व गुण आणि कर्मे प्रकृतीचे आहेत हे जाणतो, हे धनंजया, पुरुष हे रूप असून प्रकृती ही त्याची छाया आहे, तसेच तो जल असून ही मृगजल आहे, अशी खात्री करून घ्यावी. अर्जुना, याप्रमाणे ज्याने आपले मनाशी प्रकृती आणि पुरुष याबद्दल विचार करून खात्री करून घेतली आहे, तो शरीराने जरी कर्मे करीत असला तरी आकाश जसे धूळ उंच उडाल्याने मळत नाही तसा तो प्रकृतीच्या कर्मापासून अलिप्त असतो. जिवंतपणी जो देहाच्या मोहात पडून प्रकृतीच्या अधीन होत नाही तो देह गेल्यावर पुन्हा जन्म पावत नाही. प्रकृती आणि पुरुष याविषयी पूर्णपणे ज्ञान झाल्यावर त्या ज्ञानाचा अशा रीतीने मनुष्यावर अलौकिक उपकार घडतो. परंतु सूर्याप्रमाणे निर्मळ असे हे ज्ञान तुझे हृदयात उदय पावेल असे पुष्कळ उपाय आहेत, ते सांगतो ऐक. कोणी ध्यानाच्या योगाने शुद्ध झालेल्या मनानेच आपल्या ठिकाणी आत्म्याला पाहतात, कोणी विचाराने, कोणी कर्मयोगाने आपल्या ठिकाणी आत्म्याला पाहतात. हे सुभटा, कोणी विचाररूप शेगडीत श्रवण मनन नितिध्यास रूपी पुटे ठेवून आत्म्यावरील अनात्मरूप किडा काढून टाकून आत्मरूप सुवर्ण शुद्ध करतात. 36 भेदरूपी हिणकस जाळून आपले शुद्ध तत्व निवडून घेतात.
मग अर्जुना त्या आत्मस्वरूपाचे पोटात आत्मज्ञानाच्या दृष्टीने आत्मस्वरूप पाहतात आणि कोणी दैवयोगाने, कोणी सांख्ययोगाने, कोणी कर्मयोगाच्या आधाराने आत्मस्वरूपाची ओळख करून घेतात. याप्रमाणे ज्यांना आत्म्याचे ज्ञान नाही असे दुसरे लोक गुरुमुखाने आत्म्याचे ज्ञान ऐकून आत्म्याची उपासना करतात. ते ऐकून उपासना करणारेही जन्ममृत्यू तरून जातात. अशा प्रकाराने खरोखर या संसाररूप सागरातून सर्व तरून जातात. पण ते असे करतात, कोणी अभिमान टाकून श्रद्धेने एकाच्या शब्दावर विश्वास ठेवतात. ज्या मनुष्याच्या शब्दावर विश्वास ठेवावायचा तो हित अहित पाहणारा, आपल्या दुःखाचे ममतेने निवारण करणारा आणि आपली पुसत पास करून शीण हरणारा आणि शेवटी सुख देणारा असा पाहून मग त्या पुरुषाच्या मुखातून जे जे शब्द निघतील त्यांचा उत्तम रीतीने आदर करून श्रवण केल्यावर आपले तन मन त्याचे ठिकाणी अर्पण करतात. त्याचे शब्द कानी पडावे म्हणून आपले सर्व व्यवहार सोडून देतात व त्याच्या मुखातून निघणाऱ्या अक्षरांवरून आपल्या जीवाचे लिंबलोण उतरून टाकतात. हे कपिध्वजा, अशा रीतीने जे वागतात ते अंती या मृत्यूरूप समुद्रातून उत्तम रीतीने बाहेर पडतात. याप्रमाणे ब्रह्मवस्तू जाणण्याचे या मृत्यूलोकी पुष्कळ मार्ग आहे, पण आता ते बहुत उपाय राहू दे. त्या सगळ्यांचे मंथन करून सिद्धांत रूप नवनीत तुला मी सांगतो. त्यामुळे अर्जुना, तुला सहज अनुभव येऊन ब्रह्मरूप होण्यास श्रम पडणार नाही. म्हणून मतवाद्यांचे खंडन करून सिद्धांत ठरवून केवळ शुभतत्व तुला सांगतो. हे भरतश्रेष्ठा, स्थावर अथवा जंगम असा कोणताही प्राणी उत्पन्न होतो तो क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या संयोगाने झाला असे तू समज. तरी क्षेत्रज्ञ या शब्दाने जे तुला आम्ही दाखविले आणि क्षेत्र म्हणून जे सर्व आम्ही सांगितले त्या परस्परांच्या ऐक्यापासून या सर्व सृष्टीची उत्पत्ती होते. वाऱ्याच्या संयोगाने ज्याप्रमाणे पाण्यामध्ये लाटा उत्पन्न होतात किंवा हे विरा माळ जमिनीवर सूर्यकिरण पडल्यावर जशा मृगजलाच्या लाटांवर लाटा उत्पन्न होतात अथवा पावसाच्या धारा पृथ्वीवर पडल्यावर ज्याप्रमाणे कोट्यावधी अंकुर जमिनीवर उत्पन्न होतात त्याचप्रमाणे सर्व चराचर ज्याला म्हणून जीव असे नाव आहे ते या दोघांच्या संयोगातून उत्पन्न होते असे समज. यास्तव अर्जुना, प्रकृती पुरुष व प्रकृती याहून भूत व्यक्ती भिन्न नाहीत. जो नाशवंत अशा सर्व भूतांच्या ठिकाणी सारखेपणाने राहणारा आणि नाश न पावणारा असा परमेश्वर पाहतो तोच खरा ज्ञानी होय. जो नाशवंत अशा सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सारखेपणाने राहणारा आणि नाश न पावणारा असा परमेश्वर पाहतो तोच खरा ज्ञानी होय. हे पहा, वस्त्र जरी तंतू नव्हे तरी ते तंतू तेच केलेले आहे. त्याचप्रमाणे तू खोल दृष्टी देऊन ईश्वर आणि प्रकृती यांच्यामधील ऐक्य पहा. ही सर्व भूते म्हणजे प्राणीमात्र एकापासून एक निर्माण झालेली आहेत, पण तू यांचा अनुभव असा घे. त्याचप्रमाणे त्यांची नावे निरनिराळी असून वर्तनही भिन्न असते आणि सर्वांचे वेशही तऱ्हेतऱ्हेचे असतात. असे पाहून जर तू मनात अशी गाठ मारलीस की आत्मा आणि प्राणीपत्र यांच्या ठिकाणी भेद आहे, तर अर्जुना, तू या सागरातून कोट्याविधी जन्मपर्यंत पार पडणार नाही. आत्मा आणि सर्व भूते म्हणजे प्राणीमात्र यांच्या ठिकाणी भेद आहे, तर अर्जुना असा जर तू समज केला तर तू या सागरातून कोट्यावधी जन्मपर्यंत पार पडणार नाहीस. ज्याप्रमाणे एकाच भोपळ्याचे वेलाला जसा आकार असेल तसे तसे लांब, वाटोळे, वाकडे असे भोपळे येतात. बोरीच्या झाडाची फांदी सरळ असो किंवा वाकडी असो तिला बोरीचीच म्हणतात. त्याचप्रमाणे जीव मात्र जरी वेडे वाकडे असले तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती सरळच आहे. म्हणून निखारे जरी असले तरी त्याची उष्णता सारखीच असते. त्याचप्रमाणे पुष्कळ जीवराशी जरी असल्या तरी त्यातील आत्मा एकच आहे. वीरा अर्जुना, सर्व गगनातून जरी पावसाच्या धारा पडत असल्या तरी त्यातील पाणी एकच आहे. त्याचप्रमाणे हे भूतांचे आकार, हे सर्व प्राणीमात्रांचे आकार जरी निरनिराळे असले तरी सर्वांचे ठिकाणी आत्मा म्हणून जो आहे तो एकच आहे. घट अथवा मठ यामधील आकाश जरी निराळ्या आकाराचे असले तरी ते आकाश रूपाने एकच असते. त्याचप्रमाणे भूते जरी निराळी असली तरी त्यातील आत्मा म्हणून जी वस्तू आहे ती एकच आहे. सुवर्णाचे बाहुभूषणे इत्यादी अलंकार जरी पुष्कळ असले तरी त्या सर्वातील सोन्याचा कस एकच असतो. त्याचप्रमाणे भूतांचा भास नाशवंत असून त्या सर्वातील आत्मा हा अविनाशी आहे. याप्रमाणे आत्मा जरी जीवाशी अभिन्न आहे तरी तो जीवाचे धर्माहून भिन्न आहे असे जो जाणतो
तो सर्व ज्ञानात उत्तम ज्ञानी होय. याप्रमाणे आत्मा जरी जीवांशी अभिन्न आहे तरी तो जीवाचे धर्माहून भिन्न आहे असे जो जाणतो तो सर्व ज्ञानात उत्तम ज्ञानी होय. आणि असा जो सर्व ज्ञानात डोळस आहे तो स्तुतीस पात्र आहे. इतकेच नव्हे तर अर्जुना, तो केवळ भाग्यवान होय. सर्व भूतांच्या ठिकाणी परमात्मा समदृष्टीने आहे असे पाहून जो आपल्या आत्मस्वरूपाचा नाश करीत नाही तो उत्तम गतीस पोचतो. हे शरीर म्हणजे गुण आणि इंद्रिये यांची धोकटी आहे. वात, पित्त, कफ या धातूंनी हे भरलेले आहे. वाईट अशा पंचतत्वांनी बनलेले असून हे बलवान आहे. हे बलवान आहे. हे उघड उघड 5 नांग्यांची इंगळीच होय. याला 5 प्रकारचे अग्नी लागलेले आहेत आणि जीवरूपी पंचानन म्हणजे आत्मा हा सापळ्यात म्हणजे शरीरात सापडलेला आहे. असा जरी या शरीराचा प्रकार आहे तरी अशाश्वतरूपी भावाच्या उदरात आत्मा नाशवंत आहे अशा बुद्धीची सुरी कोणी घालीत नाही. तथापि अर्जुना, जो ज्ञानी आहे तो या देहात असूनही आपला घात करून न घेता शेवटी ब्रह्मपदाला जाऊन मिळतो. ज्या पदाच्या योगज्ञानाच्या प्रौढीने कोट्यावधी जन्म ओलांडून पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही असे म्हणून त्या ठिकाणी योगी लोक बुडी देतात. जे परब्रह्म आकाराच्या पलीकडच्या काठावर आणि नादाच्या पलीकडील कड्यावर तुर्यावस्थेच्या माझघरात असते, ज्याप्रमाणे सर्व नद्या समुद्रास मिळण्याकरता येतात त्याप्रमाणे जेथे मोक्षसुद्धा सर्व गती विश्रांती पावतात. जो भूतांच्या भेदापासून आपल्या बुद्धीस भेद होऊ देत नाही त्याला अशा या ब्रह्माचे सुख याच देहात उपभोगावयास मिळते. पुष्कळ दिवे जरी असले तरी त्यात सर्वांचे तेज एकच असते. त्याप्रमाणे पूर्वीपासून अनादी असा जो आत्मा तो सर्वत्र भरलेला आहे. हे पांडुसुद्धा, याप्रमाणे ज्याचे जीव आत्मा याविषयी समत्व आहे तो जन्ममरणाच्या सपाट्यात सापडत नाही. जो साम्यरूप बिछाण्यावर स्वस्थ निजला आहे त्याला आम्ही दैववान असे म्हणतो व वारंवार त्याचे वर्णन करतो. प्रकृतीच्या योगानेच सर्व प्रकारे कर्मे केली जातात असे जो पाहतो आणि आत्मा करता नाही असे पाहतो तोच खरा ज्ञानी होय. आणि मन, बुद्धी इत्यादी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांचेपासून होणारी कर्मे ही प्रकृतीची कर्मे होत असे जो पूर्णपणे जाणतो. घरातील राहणारी माणसे सर्व व्यापार करतात परंतु घर काही एक करीत नाही. तसेच आकाशात ढग धावताना दृष्टीस पडले तरी आकाश ज्याप्रमाणे स्थिर असते त्याचप्रमाणे प्रकृती आत्म्याचे प्रकाशाने गुणांनी युक्त होऊन पुष्कळ खेळ खेळते. प्रकृती आत्म्याच्या प्रकाशाने गुणांनी युक्त होऊन पुष्कळ खेळ खेळते. तथापि आत्मा हा खांबाप्रमाणे अचल असून तिने केलेले कर्म जाणीत नाही. याप्रमाणे अनुभव घेऊन ज्याने आपल्या हृदयात प्रकाश पाडला आहे त्याने आत्म्याला पूर्णपणे जाणले असे समज. जेव्हा सर्व भूतांचा वेगळेपणा एका परमेश्वराच्या ठिकाणी पाहतो आणि परमेश्वरापासून या जगाचा विस्तार झाला आहे असे पाहतो तेव्हा तो ब्रह्मसंपन्न होतो. अर्जुना, ज्यावेळेस भिन्न भिन्न असलेली भूते एकरूपानेच पाहतो त्यावेळेस त्या मनुष्याला ब्रह्मसंपन्न असे म्हणावे. ज्यावेळेस भिन्न भिन्न असलेली भूते म्हणजे प्राणी मात्र एकरूपानेच पाहतो त्यावेळेस त्या मनुष्याला ब्रह्मसंपन्न असे म्हणावे. ज्याप्रमाणे पाण्यावरील लाटा किंवा जमिनीवरील परमाणूंचे कण अथवा सूर्यमंडळातील सूर्यकिरण अथवा देहातील सर्व अवयव, मनातील सर्व भाव आणि विस्तवापासून निघणाऱ्या सर्व ठिणग्या या सर्व गोष्टी आपल्या उत्पत्ती स्थानापासून भिन्न दिसल्या तरी ज्या भूमिकांपासून त्या उत्पन्न झाल्या आहेत त्यांच्याशी त्या सामत्व्यानेच असतात. देहातील सर्व अवयव, मनातील सर्व भाव व विस्तवापासून निघणाऱ्या सर्व ठिणग्या या सर्व गोष्टी आपल्या उत्पत्ती स्थानांपासून भिन्न दिसल्या तरी ज्या भूमिकांपासून त्या उत्पन्न झाल्या आहेत त्यांच्याशी त्या सामत्वानेच असतात. त्याप्रमाणे प्राणी मात्र एकच आत्म्यापासून उत्पन्न झाले आहेत अशी ज्याच्या मनाची खरोखर खात्री झाली आहे त्यालाच ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज सापडले असे म्हणता येईल. मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला सर्व ब्रह्ममयच दिसते. फार काय सांगावे, त्याला अपार सुख होते.
पार्था, याप्रमाणे तुला प्रकृती आणि पुरुष यांची व्यवस्था अनुभवसिद्ध दाखले देऊन सांगितली, ती समजली ना? ज्याप्रमाणे अमृत चुळक्यात यावे किंवा ठेवा दृष्टीस पडावा, त्या योग्यतेचा हा लाभ आहे असे मान. हे सुभद्रापते, या आलेल्या अनुभवावरून तू आपले मनात जो एक विचार कायम करणार असशील तो इतक्यात करू नको, कारण यावर तुला आणखी 1-2 गहन विचार मी सांगणार आहे. ते तू आपले मन मला बोलीस दिल्यावर मग सांगेन. याप्रमाणे भगवंतानी बोलून सांगण्यास आरंभ केला. तो आपले सर्वांग अवधानमय करून अर्जुन ऐकण्यास तयार झाला. हे कौंतेया, हा परमात्मा अनादी व निर्गुण असल्यामुळे अविनाशी आहे आणि यामुळे तो शरीरात असला तरी काही करत नाही आणि कशानेही लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता त्याचपासून ते अलिप्त असते, त्याचप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो असा शरीरात असूनही शुद्ध स्वरूपच असतो असे जाण. हे किरीटी, सूर्य पाणी उत्पन्न होण्याचे अगोदर आणि मागूनही पूर्वी होता त्याचप्रमाणे कायम असतो, परंतु अज्ञानी लोकांच्या दृष्टीने पाण्यात दृष्टीस पडल्यावर त्यास ते प्रतिबिंब सूर्यच भासते. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे हे म्हणणे खरे नसून देह उत्पन्न होण्याचे पूर्वीपासून तो जेथे होता तेथेच नंतरही असतो. ज्याप्रमाणे आरशात आपले स्वरूप आहे असा भास होतो, त्याचप्रमाणे आत्मा देहात वास करतो हे म्हणणे मिथ्या होय. त्या देहाचा आणि आत्म्याचा संबंध आहे हे म्हणणे सर्वथे व्यर्थ होय. हे पहा, वारा आणि वाळू यांची कधी गाठ मारता येईल काय? कारण एक दृश्य आणि दुसरी जड वस्तू आहे. तसेच अग्नी आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यात ओत कशी होता येईल आणि आकाश व पाषाण यांची जोड कशी करता येईल? एकच ठिकाणाहून निघून एक मनुष्य पूर्वेकडे जावयास निघाला आणि एक पश्चिमेकडे जावयास निघावा, मग त्यांची गाठ पडावी. त्याप्रमाणे हा संबंध आहे. उजेड आणि अंधेर, मेलेला आणि जिवंत मनुष्य यांचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध नाही, त्याचप्रमाणे आत्मा व शरीर यांचा संबंध नाही असे समज. रात्र आणि दिवस, सोने आणि कापूस यांचा ज्याप्रमाणे संबंध नाही, त्याचप्रमाणे आत्मा आणि देह यांचा संबंध नाही. पाहू गेले असता शरीर हे पंचतत्वांचे बनलेले आहे व कर्माच्या दोऱ्यात गोवलेले आहे व जन्ममृत्यूच्या भवचक्रात फिरत आहे. ते काळरूपी अग्नीच्या तोंडात लोण्याच्या उंडीप्रमाणे घातलेले असून माशीचा पंख हलण्यास जितका वेळ लागतो तितक्या थोड्या वेळात हे शरीर नाहीसे होते. काळरूपी अग्नीच्या तोंडात लोण्याच्या उंडीप्रमाणे घातलेले असून माशीचा पंख हलण्यास जितका वेळ लागतो तितक्या थोड्या वेळात हे शरीर नाहीसे होते. हा देह कदाचित अग्नीत पडला तर त्याची राख होऊन उडून जाते. कुत्र्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा बनते. हे कपिध्वजा, या 2 प्रकारातून जर देह चुकला तर ज्या ठिकाणी हा पडेल त्या ठिकाणी यामध्ये किडे आणि अळ्या यांचे पुंजके सापडतात. अशा रीतीने याचा वाईट परिणाम होतो. या देहाची ही अशी वाईट दुर्दशा होते. परंतु आत्मा तर सिद्ध, नित्य, सहज, अनादी आहे. तो निर्गुण असल्यामुळे पूर्णही नाही, अपूर्णही नाही, क्रिया करणारा नाही व क्रिया न करणाराही नाही, तसेच रोडका नाही आणि लठ्ठही नाही. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही आणि अदृश्यही नाही. तो प्रकाशमानही नाही आणि निस्तेजही नाही आणि थोडा नाही आणि पुष्कळही नाही. तो शून्य असल्यामुळे रिकामा नाही आणि भरलेलाही नाही. विरहित अशा कशा विरहित नाही अथवा कशा सहितही नाही. आणि तो साकार नाही आणि निराकारही नाही. तो आत्मस्वरूपी असल्यामुळे त्याला आनंदही नाही आणि दुःखही नाही. त्याला एक रूप नाही आणि पुष्कळ रूपही नाहीत आणि तो कशापासून मुक्त नाही व कशाने बद्धही नाही. तो लक्षणरहित असल्यामुळे एवढा किंवा तेवढा, आयता किंवा बनलेला, बोलका किंवा मुका असाही नाही. सृष्टीच्या होण्या अगोदर हा होत नाही व सृष्टीचा संहार झाल्यावर लय पावत नाही. आणि हा असणे आणि नसणे या दोन्ही स्थितीचे लयस्थान होय. हा अव्यय असल्यामुळे मोजता येत नाही आणि वर्णन करता येत नाही. हा वाढत नाही अथवा कमी होत नाही आणि हा विटत नाही व खर्चही होत नाही. हे प्रियोत्तमा, असे ज्या आत्म्याचे स्वरूप आहे तो देहात आहे असे जे म्हणतात त्याचे ते म्हणणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे हे म्हणणे जसे व्यर्थ आहे, तसे आत्म्याच्या अखंडपणा संबंधाने विचार न करता
तो शरीर धारण करतो किंवा टाकतो हे म्हणणे व्यर्थ होय. कारण अर्जुना तो शरीर धारण करीत नाही आणि सोडूनही जात नाही. तो जसा पूर्वीपासून आहे तसाच असतो. ज्याप्रमाणे आकाशात दिवस आणि रात्र येतात आणि जातात त्याप्रमाणे या आत्म्याला देह येतात आणि जातात, परंतु त्यापासून तो लिप्त होत नाही. म्हणून या शरीरात तो काहीही करीत नाही व करवितही नाही आणि शरीराच्या कोणत्याही व्यापारास सक्त होत नाही. यास्तव त्याचे स्वरूपात कमी अगर जास्त काही होत नाही. इतकेच नव्हे तर देहात असूनही देहाच्या सर्व व्यापारापासून तो अलिप्त असतो. जसे सर्व व्यापक आकाश सूक्ष्मपणामुळे कशानेही लिप्त होत नाही, तसा सर्व देहांच्या ठिकाणी असलेला आत्मा देहादिकांच्या कर्मांनी लिप्त होत नाही. अर्जुना, आकाश म्हणून जे म्हणतात ते कोठे नाही व त्याचा कोठे रिगाव होत नाही. म्हणजे ते सर्वत्र आहे, परंतु ज्याप्रमाणे त्याला कशापासूनही पीडा होत नाही त्याप्रमाणे सर्वत्र सर्व देहात आत्मा जरी आहे तरी देहाच्या उपाधीपासून तो लिप्त नाही. तर वारंवार तू हे शुद्ध तत्व ध्यानात ठेव की आत्मा देहापासून निराळा आहे. हे भारता, जसा एकटा सूर्य या जगताला प्रकाशित करतो तसाच क्षेत्रज्ञ हा सर्व क्षेत्रांना प्रकाशित करतो. लोहचुंबकाच्या संसर्गाने लोखंड हालते, परंतु लोखंड हे लोहचुंबक नव्हे. तीच व्यवस्था आत्मा आणि देह यास लागू आहे. दीपज्योतीच्या उजेडाने घरातील सर्व व्यवहार करता येतात, परंतु दिवा आणि घर यात कोटीशहा अंतर आहे. हे किरीटी, लाकडाच्या पोटात अग्नी आहे, परंतु तो लाकूड नव्हे. अशा दृष्टीने आत्मा हा पहावा. आकाश व अभ्र किंवा सूर्य व मृगजल यांच्यात ज्या मानाने अंतर आहे त्याच मानाने देह आणि आत्मा यात आहे असे समज. आकाश आणि अभ्र किंवा सूर्य आणि मृगजल यांच्यात ज्या मानाने अंतर आहे त्याच मानाने देह आणि आत्मा यात आहे असे समज. या सर्व गोष्टी एकीकडे ठेव, परंतु गगनात सूर्य एकटा असून ज्याप्रमाणे निरनिराळ्या सर्व लोकांवर प्रकाश पाडतो त्याचप्रमाणे आत्मा हा सर्व देहामध्ये प्रकाश पाडणारा आहे. यापुढे आत्मा आणि देह याविषयी पुन्हा शंका घेऊन विचारू नकोस. जे याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधील अंतर आणि सर्व भूतांची प्रकृतीपासून सुटका कशी होते हे जाणतात ते ब्रह्माला पावतात. हे शब्द तत्वसारज्ञा हीच बुद्धी खरी होय की जिच्या योगाने शरीर आणि आत्मा या दोहोमधील अंतर समजते. या दोहोमधील अंतर समजण्याकरता चतुर मुमुक्षु लोक ज्ञानीजनांच्या घराच्या उंबऱ्याची साल काढतात आणि अर्जुना हेच समजण्याकरता शांतीरूप संपत्ती स्वाधीन करून घेऊन शास्त्ररूपी दुभत्या गायी घरी पाळतात. म्हणजे नेहमीच शास्त्राध्ययन करत असतात. हेच समजण्याकरता पुरुष योगरूप आकाश चढून जाण्याची मनात हाव धरतात. शरीर आदी करून सर्व तृणमय मानतात आणि संतांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेतात. याप्रमाणे ज्ञानाची साधने करून अंतर्यामी खात्री करून घेतात. नंतर शरीर आणि आत्मा यामधील खरे अंतर त्यांच्या दृष्टीस पडते तेव्हा भगवान म्हणतात, आम्ही आपले ज्ञान त्यांच्या ज्ञानावरून ओवाळून टाकतो आणि या पृथ्वीवर प्राण्यांच्या भिन्न भिन्न रूपाने जी ही लटकी माया पसरलेली आहे, जी शुकनलिका न्यायाने जीवाच्या मागे न लागता लागली आहे असे दिसते. अशी ही वस्तुस्थिती ज्याला पूर्णपणे माहिती आहे. ज्याप्रमाणे माळेवरील लटकी सर्प बुद्धी नष्ट झाली म्हणजे माळ ती माळच दिसावी, अथवा शिंपीच्या चकाकण्यामुळे तिजवरील रुपयाचा भास जाऊन ती केवळ शिंपीच आहे असे प्रत्ययास यावे. याप्रमाणे आत्म्यापासून प्रकृती वेगळी आहे असे जे आपल्या अंतःकरणात पाहतात ते ब्रह्मरूप होतात असे मी म्हणतो. जे ब्रह्म आकाशाहूनही व्यापक आहे, जे प्रकृतीची पैलथडी आहे आणि जे प्राप्त झाले असता आपल्यापासून दूर करीत नाहीत, ज्या ब्रह्माचे ठिकाणी प्रकृतीच्या अनुरोधाने आलेला आकार नाहीसा होतो, जीवपणा विरून जातो आणि द्वैतभाव नाहीसा होतो, असे जे अद्वय आहे पार्था, असे हे परमतत्व तेच ते पुरुष स्वतः होतात की जे दूध आणि पाणी निराळे करणाऱ्या राजहंसाप्रमाणे आत्मा आणि प्रकृती यांची फोड करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे श्रीकृष्णांनी अर्जुनाला प्रकृती आणि आत्मा याविषयी अनुभव आणून दिला. ज्याप्रमाणे एका भांड्यातील पाणी दुसऱ्या भांड्यात ओतावे त्याप्रमाणे श्रीहरींनी आपल्या हृदयातील हे ज्ञान अर्जुनाच्या हृदयात ओतले. आणि यात विशेष ते काय झाले, कारण जो नर तोच नारायण असल्यामुळे
ज्ञान कोणी कोणास दिले? तर श्रीकृष्ण अर्जुनाकडे बोट दाखवून हा तो मीच आहे असे म्हणाले. हा तो मीच आहे असे म्हणाले, परंतु ही गोष्ट मला कोणी विचारल्याशिवाय सांगण्याचे कारण नाही. असो, फार काय सांगावे. देवांनी अर्जुनास आपले सर्वस्व दिले, परंतु भगवंतांनी इतके जरी सांगितले तरी अर्जुन आपल्या मनात तृप्त न होता त्यांनी अधिक सांगावे अशी हाव करू लागला. दिव्यात जो जो तेल घालावे तो तो अधिकाधिक प्रकाश वाढतो. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जो जो जास्ती सांगू लागले तो तो अर्जुनाच्या मनात ऐकण्याविषयी इच्छा वाढत चालली. ज्याप्रमाणे एखादी सुगरण बायको असून वाढण्यात सढळ हाताची असली आणि जेवणारे चतुर असून भोगते असले म्हणजे दोघांनाही वाढण्याची आणि जेवणाची परस्पर हौस उत्पन्न होते, त्याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची चुळबुळ पाहून देवांची स्थिती झाली आणि त्यांचे व्याख्यान चौपट वाढले. ज्याप्रमाणे अनुकूल वाऱ्याने मेघ सावरून वृष्टी होते किंवा चंद्रोदय झाला म्हणजे समुद्रास भरती येते, त्याचप्रमाणे ऐकणाऱ्याच्या आदरबुद्धीने वक्त्यास बोलण्याची स्फुरण येते. संजय म्हणतो, हे धृतराष्ट्र राजा, याप्रमाणे अर्जुनाची ऐकण्याची इच्छा पाहून देव हे ज्या आपल्या वक्तृत्वाने सर्व विश्व आनंदभरित करतील ते वक्तृत्व आता ऐक. याप्रमाणे महाभारतात भीष्म पर्वाच्या संगतीत श्री व्यासमुनींनी आपल्या अमर्याद बुद्धीने जी कथा सांगितली आहे तो कृष्ण अर्जुनाचा संवाद उत्तम मराठी भाषेत ओवी छंदाने मी सांगतो. मी आता नुसती शांतिरस कथा सांगेन, पण ती शृंगारादी रसांच्या वरचढ होईल. ही देशभाषा साहित्याला शिकवणारी असून आपल्या गोडीने अमृतही फिके पाडेल. ज्या चंद्राचे उदयापासून चंद्रकांत मनास पाजर फुटतात त्या चंद्रालाही माझे बोलण्यापासून पाजर फुटेल. तसेच माझे वाक्याचे रसाने नादब्रह्म देखील लोपून जाईल. अज्ञानाच्या मनास देखील सात्विकतेचा पान्हा फुटेल आणि जो अधिकारी आहे त्याला तर ऐकण्याबरोबर समाधीच लागेल. गीतेचा अर्थ असा सांगेन की तो सर्व जगभर पसरून सर्व जगास आनंददायक होईल. त्यामुळे विचाराचे दैन्य फिटून मन आणि श्रवण एकरूप होतील आणि जिकडे पाहावे तिकडे ब्रह्मविद्येची खान दृष्टीस पडेल. ब्रह्म डोळ्यांनी पाहून सुखाचा सोहळा दृष्टीस पडावा आणि सर्व जगात आत्मज्ञानाचा सुकाळ व्हावा. मजवर श्री निवृत्ती महाराजांचा अनुग्रह असल्यामुळे मी आता असे भाषण करीन की या सर्व गोष्टी आपल्या अनुभवास येतील. म्हणून प्रत्येक अक्षराचे ठिकाणी कवित्व आणि उपमा यांची गर्दी करून सोडीन, परंतु ग्रंथाच्या प्रत्येक पदातील अर्थाचा झाडा देईन, म्हणजे एक पदही सोडणार नाही. इथपर्यंत मला आपल्या श्रीमंत अशा गुरूंनी सर्व शास्त्रात निपुण केले आहे आणि मी जे भाषण करतो ते आपण मान्य करता आणि आपणासारख्या संत मंडळीच्या सभेत गीतेचा अर्थ सांगण्याची मला योग्यता आली आहे, हे तरी त्यांच्या कृपेच्या योगानेच की नाही. त्यात तुमच्यासारख्या संतांचे पाय आज माझ्या दृष्टीस पडले आहेत, म्हणून मला आता कसलीही अडचण पडत नाही. प्रभू, सरस्वती जी सर्वांस बोलण्याची शक्ती देणारी आहे तिला मोके मूल होणार नाही यात काही कौतुक आहे का? लक्ष्मीच्या हातावर सामुद्रिक चिन्हांची उणीव असू शकणार नाही. त्याचप्रमाणे तुम्हा संतांच्या पुढे कोणीही आला असता तो अज्ञानी राहील अशी गोष्ट कशी होईल? तेव्हा मी आता आपल्या बोलण्यात नवरसांची रेलचेल करून देईन. तर हे प्रभो, आता मला थोडा वेळ द्या, म्हणजे मी उत्तम रीतीने कथा सांगेन, असे श्री ज्ञानदेव म्हणाले. अध्याय 13. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. श्री गुरुदेवाय नमः. श्रीकृष्णाय नमः.